दरम्यान गुंगी गुडिया हा असंवैधानिक शब्द नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राजकारणामध्ये टीका सहन केली पाहिजे, मात्र शब्द हे जपून वापरायला हवेत असंही राऊतांनी म्हटलंय. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती, पण इंदिराजींनी सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र बाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही. भविष्यामध्ये सरकारमधले असे अनेक गुंगे गुड्डे आहेत जे अडचणीच्या प्रश्नावरती उत्तरं द्यायचं टाळतात. याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करणं योग्य नाही. आपण घटनात्मक पदावर बसलेलो आहोत, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल. हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही. आपण अत्यंत संयमाने याच्यावरती भाष्य करणं राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून हे अत्यंत गरजेचं असतं. पण यातून सुनेत्रा वहिनी नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील. तुम्ही स्वतः ज्या पद्धतीनं या बालिश वक्तव्याचं समर्थन करताय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एका महिलेचा अपमान होत असताना तुम्ही अशा पद्धतीनं काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणून तुमच्या वक्तव्याचं समर्थन तुम्ही केलंय, त्याबद्दल तुम्हाला खरं तर खेद वाटायला पाहिजे. त्याच भावनेचा उल्लेख केला तर तुम्हाला गुंगा नाही तर ढोंगी गुड्डा असा उल्लेख तुमचा करावा. कारण ज्या पद्धतीनं ढोंगीपणा संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धवजी ठाकरे सातत्यानं करत असतात, त्यामुळं तुम्ही गुंगी गुडिया नाही तर ढोंगी गुड्डा आहात. महाराष्ट्रात ढोंग करणं आणि ढोंगाचं राजकारण करणं हे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे सातत्यानं करतायत. एकतर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात. त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात. अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच. त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही.